नमस्कार, मी योगिता। एनबीसीच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहुयाच्या काही ठळक घडामोडी। नारी रिंग रोड भागात अपघात, भरधाव ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने युवकाचा जागेवरच मृत्यू। शहरात महत्त्वपूर्ण विभागाच्या खासगीकरणाविरोधात आम आदमी पक्षाची सभा। संविधान चौकातील सभेत भ्रष्टाचार आणि खासगीकरणाविरोधात लढण्याचा आपचा निर्धार। आणि घातक नायलॉन मांजाची शहरात बेरोकटोक विक्री, प्रशासन मात्र साखर झोपेतच। आणि आता वृत्त सविस्तर। भरधाव ट्रकच्या धडकेत एका 17 वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना सोमवारी नारी रिंग रोड भागातील कामगार नगर चौकात घडली। मृतकाचे नाव 17 वर्षीय रमेश निंबरते आहे। या घटनेनंतर या भागात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढते अपघात अलीकडे चिंतेचा विषय ठरत आहे। एकीकडे शहरातील वाहतूक व्यवस्था डबघाईला आलेली असतानाच बेधुंद वाहनांचा सुसाट वेग निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो आहे। असाच एक अपघात सोमवारी नारी रिंग रोड परिसरातील कामगार नगर चौकात घडला, ज्यामध्ये भरधाव ट्रकने एका 17 वर्षीय युवकाला चाकाखाली चिरडून त्याचा जीव घेतला। सदर घटनेतील मृतकाचे नाव रमेश निंबरते आहे। या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली, पण पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत जनतेचा रोष चांगलाच उफाळून आला होता। एक्सीडेंट हुआ एक बच्चे का, स्कूल का बच्चा था, और उस बच्चे का एक्सीडेंट ऐसे हुआ कि एक ट्रक मुड़ रहा था या जा रहा था पता नहीं, उसने उसको पिछले चक्के में लिया और वो बच्चे की स्पॉट में डेथ हो गई। बच्चा स्कूल का छोटा बच्चा था, मिडिल स्कूल का हो सकता है, और उस बच्चे को जब उठाया गया तो उसका सर पूरा चूरा चूरा हो चुका था। पुलिस यहाँ पे काफ़ी लेट आई। पुलिस का रोल अगर देखा जाए तो सही नहीं था जो होना चाहिए। मैंने भी यहाँ से फ़ोन नंबर 100 पे लगाया, 100 से पता चला कि किसी को भेजा गया है, और जब जरी पटका लगाया तो तब उसने बोला कि अभी भेज रहे हैं। जब पुलिस यहाँ आई तो काफ़ी हंगामा हुआ, और उस हंगामे के बीच में 15-16 साल का बच्चा था, बीकॉम फर्स्ट ईयर का लड़का था। वो कॉलेज से आ रहा था, घर पे जा रहा था। गाड़ी का सामने से टकराव होने से गाड़ी इसके ऊपर से निकल गई, और पुलिस वालों के लेट आने के कारण वहाँ पे बहुत ज़्यादा भीड़ भड़क्का हो गया और पथराव चालू हो गया। आधा घंटा पौन घंटा पुलिस वालों को आने में लगा। घटना के बाद में घटना कब हुई है? घटना हुई 12:30 बजे के करीब, 12:30 पौने 1 के बीच में हुई है, और पुलिस 1:15 बजे के बाद ही आई है, 1:30 बजे। नारी रिंग रोड भागात गेल्या काही दिवसात अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे, पण वाहतूक पोलीस विभागाने याकडे कानाडोळा केल्याचे मत या स्थळी नागरिकांनी व्यक्त केले। समस्या निवारणासाठी वाहतूक पोलीस काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन इरफान खानचा अमोल ठाकरे, एनबीसी न्यूज, नागपूर। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात शासनाने वाढ करावी यासह अन्य मागण्यांना घेऊन आयटेक संघटना शासनाशी संवैधानिक मार्गाने लढा देत आहे। यासह अन्य मागण्यांना घेऊन आयटेकने सोमवारी संविधान चौकात निदर्शने केलीत। यावेळी संघटनेने आपल्या मागण्याही सांगितल्या। मराठी बोलते आहे। तर आमची प्रमुख माग आहे की पेन्शन हा आमचा आधार आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। आम्ही 4-8 दिवसापासून आम्ही पायी चालत येतो, तरी सरकारला जाग येत नाही, आणि आम्ही रात्रंदिवस त्या थंडीत कडाक्यामध्ये एवढं आंदोलन केलं ते त्यांना लक्षात आलेलं नाही आहे। तर सरकारला अशी कशी जाग येत नाही आहे? या त्यांच्या ह्या माया बहिणी बसलेल्या आहेत 2000 मध्ये 4000 मध्ये आम्ही काय करतो हे त्यांच्या डोळ्याला दिसत नाही। त्याच्या डोळ्याला दिसावं त्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे, आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आता हे आंदोलन छेडतच राहू, आणि धरणे आंदोलन आहे, शेवटपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील, कारण हे आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि जर एखाद्या महिलेवर अत्याचार होते तर सगळ्या मीडियामध्ये पसरते बातमी, आणि आज आमच्या अंगणवाडी वर्कर एवढ्या रस्त्यावर येऊन रात्रंदिवस आंदोलन करत आहे, हे सरकारला का दिसत नाही आहे? मीडियामध्ये एवढी बातमी जाऊनही त्याला जाग येत नाही, त्याला जाग आणून द्यायची आहे, आणि हे सगळं आयटेकचं श्रेय आहे। आयटेक युनियन एवढ्या सगळ्या वीज, पाणी यासारख्या मानवाच्या मूलभूत गरजांचे सध्या खासगीकरण झाले आहे। याकरिता मात्र आम आदमी पक्षाने शासनाला जबाबदार धरले। याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पक्षाच्या वतीनं सोमवारी संविधान चौकात एक सभा घेण्यात आली होती। शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण विभागांमध्ये खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत। यातून वीज, पाणी, स्वच्छता विभाग यासारखे मूलभूत गरजा पूर्ण करणारे विभागही सुटले नाहीत।
परिणामी भ्रष्टाचारांना चारायला मोकळे करूनच मिळाले आहे। पण दिल्लीत सत्ता काबीज करणाऱ्या आम आदमी पक्षाने या खासगीकरण आणि भ्रष्टाचार विरोधात आवाज उचलला आहे। सोमवारी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात एक सभा घेऊन शासनाच्या खासगीकरणास पोषक असलेल्या धोरणाचा विरोध केला। तसेच येथे 2 दिवसाचे उपोषण मांडले। हमारी मांग है नागपुर में जो पानी और बिजली जो एक हर इंसान की वहाँ पे बेसिक वहाँ पे जरूरत है, उसको वहाँ पे सरकार ने आपने देखा है कि वहाँ पे प्राइवेटाइज कर दी है। पानी को OCW और वहाँ पे इलेक्ट्रिक को SNDL करके, जिसमें आप देखोगे अगर आप उसकी अगर वहाँ पे वास्तविकता जानोगे तो लाखों करोड़ों का भ्रष्टाचार है इसमें। मुझे ये बताइए वहाँ पे पानी को वहाँ पे प्राइवेट करने की क्या जरूरत पड़ी, इलेक्ट्रिक को प्राइवेट करने की क्या जरूरत पड़ी? क्या हमारे यहाँ पे सरकार का सिस्टम का इतना कमजोर हो गया है? मेरी सबसे एक ही मांग है वहाँ पे कि वहाँ पे नागपुर में आम आदमी परिवार आप देखोगे बिजली के बिल जिसका 200-400 बिल आता था, जहाँ पे 1000 रुपए बिल आ गया है। इतनी सरासरी वहाँ पे धोखाधड़ी की जा रही है आम जनता के साथ में। हमारा निवेदन है, हम आज आरबीआई चौक के ऊपर में पूरे वहाँ पे संगठन के साथ में समर्थन के साथ में हम लोग यहाँ पे 2 दिन का अनशन हमने किया हुआ है। किसी भी हालत में पानी और बिजली का निजीकरण बंद किया जाए, ये हमारा निवेदन है। शहरात वीज SNDL आणि पाणी OCW या 2 खासगी कंपन्यांच्या ताब्यात आहे। यासह अन्य सेवाही खासगी कंपन्यांमार्फत दिल्या जात आहे। त्यामुळे भविष्यात प्रशासन चालविण्याचे कंत्राट कॉर्पोरेट कंपन्यांना शासन देणार की काय ही शंका दक्ष नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे। पण नव्याने उदयास आलेला आम आदमी पक्ष शहरातील खासगीकरण थांबविण्यास यशस्वी होणार का हे बघण्यासारखं ठरेल। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह अमोल ठाकरे, NBC न्यूज, नागपूर। स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शारदशती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहेत। या शृंखलेत रविवारी सकाळी चित्रकला स्पर्धा पार पडली। यावेळी अनेकांनी कॅनव्हासवर विविध रंग उधळले। देशातील युवकांना आपल्या विचारांच्या माध्यमातून दिशा देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहेत। शहरात देखील युवा शंखनाद संघटनेतर्फे भरगच्च कार्यक्रम सुरू आहेत। या शृंखलेत रविवारी सकाळी हनुमान नगर मधील महात्मा गांधी उद्यानात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 5 ते 25 वर्षे वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाशी निगडीत आणि त्यांचे विचार चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरविण्यात आले। येत्या 12 जानेवारीला विवेकानंद शारदशती समारोह समितीच्या माध्यमातून भव्य युवा संमेलन रेशीमबाग मैदानात आम्ही आयोजित केलेले आहे। त्या निमित्ताने युवा शंखनादच्या माध्यमातून तरुणांपर्यंत आणि बालकांपर्यंत स्वामीजींचे विचार पोहोचावे या अनुषंगाने आज आम्ही ही हनुमान नगरच्या मैत्री ग्रुपच्या वतीने आज या ठिकाणी ही स्पर्धा चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती। वयोगटता 5 ते 25 या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्वामीजीच्या विचारांवर आधारित चित्र काढण्यासाठी आम्ही प्रेरित केलं। त्या अनुषंगाने आम्ही ही घेतलेली जी चित्रकला स्पर्धा आहे त्या माध्यमातून स्वामीजींचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आहे आणि सोबतच तरुणांपर्यंत आम्ही स्वामीजींचे विचार पोहोचून येणाऱ्या 12 तारखेच्या युवा संमेलनात हा सगळा यूथ तिथे गोळा करून त्या ठिकाणी यूथ आयकॉन विवेक ओबेरॉयजी आणि सुपर 30 गणितज्ञ श्री आनंद कुमारजी यांच्या माध्यमातून या यूथसाठी आम्ही भव्य युवा संमेलनाच्या माध्यमातून स्पीच ठेवलेला आहे, जेणेकरून विवेकानंदांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावे आणि एक नवनिर्माण भारत, युगनिर्माण भारत आम्ही निर्माण करू, हाच या मागचा एक मानस होता। येत्या 12 जानेवारीला स्वामीजींच्या जयंती दिनी या महोत्सवाचा समारोप होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉक्टर मोहन भागवत आणि अभिनेता विवेक ओबेरॉय उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह NBC डेस्क रिपोर्ट। जुना दिघोरी परिसरातून पौष महिन्याच्या प्रारंभानिमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। याच अनुषंगाने येथे देवतेच्या प्रतिमेची प्राचीन मंदिरात स्थापना करण्यात आली। रविवारी या परिसरातील भाविकांनी टाळ्या आणि मृदुंगाच्या साक्षीने जुन्या दिघोरी परिसरात पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते। अखंड हरिनामाचा पाठ चालू आहे, भागवत चालू आहे। त्या भागवताचा आज शेवट आहे। त्या निमित्तानं मंदिरातील जे पंच कमिटीचे जे पदाधिकारी होते त्यांनी आज एक रॅली काढलेली आहे। ती संपूर्ण दिघोरी परिसरामध्ये फिरून शेवटी मंदिरामध्ये जाणार आहे। आज तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आहे। मकर संक्रांती निमित्त शहरात घातक चिनी नायलॉन मांजाच्या विक्रीला पुन्हा जोर आला आहे। मात्र स्थानिक प्रशासनाने याकडे नेहमीप्रमाणे डोळे झाकलेली आहे।
त्यामुळे नायलॉन मांजामुळे यावर्षी सुद्धा अपघात होण्याची शक्यता स्पष्ट जाणवत आहे। शहरातील पतंगप्रेमींनी काही गेल्या वर्षात नायलॉन मांजाला चांगलीच पसंती दर्शविली आहे। आता तर मकर संक्रांत हा सण अगदी 2 आठवड्यावर येऊन ठेपल्याने या मांजाची विक्री ही चांगलीच वधावली आहे। परंतु दुसरीकडे हा मांजा शहरातील नागरिकांच्या आणि पक्ष्यांच्या गळ्यातील फास बनला आहे। मागील वर्षी हा मांजा गळ्यात अडकून सुमारे 350 पेक्षा अधिक वाहन चालक गंभीर जखमी झाले होते, तर काहींना नायलॉन मांजापायी आपल्या प्राणांनाही मुकावे लागले होते। यातून पक्षी सुद्धा सुटलेले नाहीत। या मांजाची घातकता लक्षात आल्यावर काही दक्ष नागरिकांनी स्थानिक मनपा आणि पोलीस प्रशासनाकडे याबाबत तक्रारही केली। यानंतर खडबडून जागे झाल्याप्रमाणे प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले, पण दोषी दुकानदारांवर कारवाई मात्र शून्यच। यावर्षी सुद्धा शहरातील अनेक पतंगींच्या दुकानातून या नायलॉन मांजांची बेरोकटोकपणे विक्री सुरू आहे। याविषयी संबंधित प्रशासनाला कळू नये याबाबत आश्चर्यच म्हणावं लागेल। लोग पतंग उतंग उड़ाते हैं, रोड पे मंजा उंजा गाड़ी उड़ी वाले आते हैं, उनकी गर्दन उर्दन कट जाती है। हमारे भाई लोग के भी साथ हादसा हुआ है, गर्दन कटी है। ऐसा वैसा पतंग वाले को जरा ये मंजा निकला जो लैलून का तंगूस का मंजा निकला उसको बंद कराइए और वो मंजा लाइए, कौन सा धागे आला लाए। धागे आला सही था पहले जैसा था वैसा वो रन दो उसको। ये जो है ना मंजा ये बहुत हानिकारी है, गर्दन कट जाती है किसकी भी। कोई भी बाल बच्ची है उसकी गर्दन अलग हो जाती है। अभी अगले साल में एक की गर्दन अलग हो गई है। नायलॉन मांजा मुळात अतिशय मजबूत असून हातानेही तुटत नाही। प्रसंगी भरधाव वाहन चालविताना तो गळ्यात जर अटकला तर गळ्यात चिरला जाऊन वाहन चालकाचा अपघात होणे निश्चित असतं। या मांजाचे एवढे दुष्परिणाम असताना सुद्धा पतंग प्रेमींमध्ये असलेल्या या मांजाप्रतीचा मोह काही केल्यास सुटत नाहीये। पर जो है ये अच्छा है, लेकिन जो पतंग उड़ाते हैं ये बहुत ही खतरनाक है, जिससे कि मुंडी कट जाती है, पक्षी मर जाते हैं। और ये मांजा जो है बहुत ही खतरनाक होता है। मेरे छोटे वाले भाई के साथ भी हा मांजा विद्युत तारांना अडकल्यामुळे मागील संक्रांतीत अनेक बालकांना विद्युत तारांचा धक्का लागून जीव गमवावा लागला होता। काही ठिकाणी तर मांजामुळे विद्युत तारा कटून जमिनीवरच पडल्या होत्या। तरी पण नायलॉन मांजाचा जीवघेणा खेळ असाच सुरू आहे। किमान यावर्षी तरी प्रशासनाला याविषयी जाग घेणार का? ब्युरो रिपोर्ट NBC न्यूज नागपूर। शहर मनपाने परिचारिका पदाच्या भरतीकरिता 2009 साली जाहिरात काढली आणि 74 उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले। मात्र 4 वर्षे लोटली तरीही मनपा या उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास बहाणेबाजी करत आहेत। या विरोधात सोमवारी पीडित उमेदवारांनी मनपा कार्यालय परिसरात एकत्रित येऊन INBCM प्रतिनिधीपुढे आपली व्यथा व्यक्त केली। परिचारिका पदासाठी नागपूर मनपाने 2009 साली वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती, ज्यामध्ये एकूण 74 उमेदवार या निवडणूक चाचणीत यशस्वी झाले होते। या उमेदवारांना नियुक्तीबद्दल आवेदन पत्रही देण्यात आले, परंतु मनपा प्रशासनातर्फे या उमेदवारांना सेवेत रुजू करण्याच्या वेळी मनपाने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। यामुळे या उमेदवारांनी आम्हाला लवकरात लवकर सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी केली आहे। या मागणीला घेऊन पीडित महिला उमेदवार सोमवारी मनपा कार्यालय परिसरात एकत्रित आल्या होत्या। में कौन से पद के लिए आवेदन किया था और कब किया था? ये आवेदन हमने किए थे 21/7/2009 को। कौन से पद के लिए किए थे अपने आवेदन? नर्स के लिए, नर्स ANM या GNM और LHV के लिए। तो आवेदन की प्रक्रिया यानी भर्ती प्रक्रिया कैसी थी? डायरेक्ट इंटरव्यू थी या लिखित परीक्षा थी? डायरेक्ट इंटरव्यू थी। तो उसमें आप उत्तीर्ण हुए थे? हाँ। तो उसके बाद क्या किया मनपा ने? उसके बाद में फिर इंटरव्यू हुआ हमारा, उसके बाद में सिलेक्शन, और उसमें ये हुआ कि स्वयं रोजगार केंद्र ने आक्षेप लिया कि मतलब ये प्रोसेस पहले उनके थ्रू होनी चाहिए। फिर उनकी यादी आई, फिर वापस इंटरव्यू हुआ। वो इंटरव्यू फिर उसके बाद में सिलेक्शन लिस्ट लगी 23/8/2011 को। तो आपका नाम था क्या उसमें? हाँ, हमारा दोबारा इंटरव्यू हुआ था, फिर दोबारा। मनपाची जाहिरात आल्यावरच आम्ही निवडणूक चाचणी दिली, ज्यामध्ये आमची कुठलीही चूक नाही असे या उमेदवारांचे म्हणणे आहे। आम्ही सेवापत्रातील अटीनुसार ॲफिडेव्हिटही केली आणि सूचनेप्रमाणे 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर लावला, परंतु आता मनपा टाळाटाळ करत आहे असे या उमेदवारांनी यावेळी सांगितले। आणि इकडे आता हेमंत कुमार पवार सरांकडे गेलो होतो आम्ही, त्यांनी 1 आठवड्याचा वेळ घेतलाय आणि त्यानंतर ते म्हणाले की आम्ही सांगतो काय आहे काय नाही। शासनाच्या या चुकीमुळे आणि दुर्लक्षितपणामुळे या उमेदवारांचे वर्ष वाया गेलेत। याला जबाबदार तरी कोण? शासनाला याकडे लक्ष घालण्याची गरज आहे।
कॅमेरामॅन जितेंद्र खापेसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर. आपल्या आगामी जय हो या चित्रपटाच्या प्रमोशन करिता रविवारी अभिनेता सलमान खानचे नागपुरात आगमन झाले. आम आदमीच्या अस्तित्वाविषयी बोलणारा हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे आवाहन यावेळी सलमानने केले. पत्रकारांशी बोलताना सलमान खानने आम आदमी पार्टीबद्दल आपले मत व्यक्त केले. स्वपुढाकार घ्या, समस्यांना सामोरे जा असे मत व्यक्त करत अभिनेता सलमान खानने देशाच्या जनतेला आवाहन केले. रविवारी आपल्या जय होच्या प्रमोशन करिता अभिनेता सलमान खान नागपुरात आला होता. यावेळी हॉटेल इंटरनॅशनल येथे झालेल्या परिषदेत सलमानने पत्रकारांशी संवाद साधला. देशातील आम आदमी पार्टी जनतेच्या हिताचे कार्य करीत आहे. जो पक्ष जनहिताचे कार्य करेल अशा पक्षाचे आम्ही स्वागत करू असे सलमान म्हणाला. महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे देशाची प्रतिमा डागळत आहे. महिलांच्या सन्मानाची आठवण करून देण्याची गरज आज सर्वांनाच आहे. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीला आणि मानाला जपणे आपल्या हातात आहे असे मत सलमानने व्यक्त केले. डायलॉग है जो कि चीर फाड़ देगा. दिस इज गॉट नथिंग टू डू विथ एनी पॉलिटिकल पार्टी. There is one political party is called Aam Aadmi Party, which has come into power in Delhi. Mr. Kejriwal has become the Chief Minister of Delhi. Now he has been voted, elected. Now faith के ऊपर जो उन्होंने बोला है, उसके faith के ऊपर he's there. He's got to prove himself, and nothing better than somebody proving himself like कि ये कमेंट किया है, ये हम देंगे. इसमें किसका भला होगा? जनता का भला होगा. जनता के भले के अंदर हमारा भला है. चाहे कोई भी पार्टी का कोई भी आदमी, चाहे वो MLA हो, MP हो, कोई भी from any party, if that person is doing good for their constituency, I am very happy to know that. I admire that person. प्राप्त माहितीनुसार यावेळी सलमान सोबत जय हो चित्रपटाची अभिनेत्री डेसी शाह ही देखील आली होती. जय हो चित्रपट सर्व कुटुंबासह बघण्यासारखा मनोरंजनात्मक चित्रपट आहे. तेव्हा सर्व दर्शकांना तो निश्चितच आवडेल असे मत यावेळी अभिनेता सलमान खानने व्यक्त केले. कॅमेरामॅन नितीन तेगुएसह देवयानी मोहगावकर, NBC न्यूज, नागपूर. आढावा घेऊया आजच्या सोन्या चांदीच्या दरांचा. नारे रिंग रोड भागात अपघात. भरधाव ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने युवकाचा जागेवरच मृत्यू. शहरात महत्त्वपूर्ण विभागाच्या खासगीकरणाविरोधात आम आदमी पक्षाची सभा. संविधान चौकातील सभेत भ्रष्टाचार आणि खासगीकरणाविरोधात लढण्याचा आपचा निर्धार. आणि घातक नायलॉन मांजाची शहरात बेरोकटोक विक्री. प्रशासन मात्र साखर झोपेतच. चालू घडामोडींसाठी लॉग इन करा आमच्या वेबसाईटवर www.inbcn.in वर. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया एका नवीन बातम्यांसह. तोपर्यंत नमस्कार.